आज करूयात कुरकुरीत, वरून काटेरी, आतून पोकळ आणि तेल अजिबात न धरणारी 3 महिने टिकणारी चकली. साहित्य बघूयात. 2 वाटी मैदा घेतलाय मी इथे. कॉटनचं कापड घेतलेलं आहे सुती. अगदी सुक्का आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मैदा आहे 2 वाटी. तो आपण बांधून ठेवायचा आहे घट्ट. पोटली बनवायची आपण त्याची. 2 वाटी म्हणजे साधारण अर्धा किलो मैदा आहे हा आपला. घट्ट अशी पोटली बांधायची आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये ही पोटली ठेवून द्यायची आहे. आता अजून एक कुकरचा डब्बा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये छोटी अर्धी वाटी इतकी मुगाची डाळ घ्यायची आहे. आतपावपेक्षा सुद्धा कमी आहे ही थोडी. आता मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये डाळ बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे आणि 1 चमचा हळद आणि 1 चमचा जिरा टाकायचा आहे. हळद अर्धा चमचा 1 चमचा तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता. काही प्रॉब्लेम होत नाही थोडी जास्त कमी झाली तरी. आता व्यवस्थित खाली डाळ ठेवायची आणि वरती मैद्याचं पीठ असणारा डब्बा ठेवायचा आणि झाकण लावून व्यवस्थित कुकरमध्ये 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. मस्त दणदणीत 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. डाळ हटायची गरज नाहीये, डाळ चांगली शिजली आहे. पीठ आपण थोडंसं त्याच्या गुठल्या मोडून चाळणीने चाळून घ्यायचंय आणि आता या पिठामध्ये मी रेडीमेड चकलीचा मसाला घातलेला आहे पूर्ण 1 वाटी. अर्धा चमचा हळद घालायची आहे. तीळ घातलेत मी पांढरे 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचंय. जे आपण डाळ शिजवली आहे ती डाळ सगळी आपल्याला इथे लागणार आहे. फक्त शिजवलेल्या डाळीमध्ये हे पीठ मळायचं आहे. पाणी वेगळं काहीच घालायचं नाहीये. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडी थोडी डाळ पण ह्याच्यामध्ये मिक्स करून पीठ मळू शकता. पिठाचा गोळा आपला रेडी आहे. आता सोरा घ्यायचा आहे, त्याला थोडंसं पाणी लावायचं आतून आणि छान मस्त 3 लेयरच्या चकल्या पाडायच्या आहेत. कमीत कमी 3 वेळे झाले पाहिजेत चकलीचे, म्हणजे चकली सुटत नाही, तुटत नाही, अतिशय छान होते. आणि चकली जेव्हा आपण वेळे पाडतो तेव्हा आतमधलं टोक आणि बाहेरचं टोक थोडंसं दाबून चिटकून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये चकली टाकली की ती सुटणार नाहीये. वा, छान कलर आलेला आहे. मी लाल मिरची पावडर अजिबात टाकलेली नाहीये. एवढ्याच मसाल्यामध्ये आपली छान चमचमीत झणझणीत चकली होणार आहे. एका सोऱ्यामध्ये 6 ते 7 चकल्या होऊन जातात. अशाच प्रकारे आपण सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. अर्धा किलोच्या पिठामध्ये कमीत कमी 40 चकल्या होऊन जातात. सगळ्या चकल्या आपण अशाच करून घ्यायच्या आहेत. आधी सगळ्या चकल्या करून घेऊयात आणि मग निवांत चकल्या तेलामध्ये तळूयात. अजिबात सुकत नाही, तुटत नाही चकल्या ह्या करून ठेवल्या तरी. छान चकल्या होतात. आता ते मध्यम आचेवरती तेलामध्ये ह्या चकल्या 3 ते 4 फक्त टाकायच्या आहेत आणि छान तळून घ्यायच्या आहेत. चकल्या तळताना जेव्हा चकलीचा फेस कमी होतो तेव्हा ती चकली झाली एक साईडने असं म्हणूयात. जाळीवरती चकल्या ठेवायच्या आहेत, म्हणजे त्याच्यातली जी गरम वाफ आहे ती वरून खालून जाऊन चकल्या अगदी खुसखुशीत होतात. तेल धरत नाहीत, त्यातलं अतिरिक्त जे तेल असतं ते सगळं निघून जातं आणि चकल्या मऊ अजिबात पडत नाही. फ्रेश रंगावरती चकल्या अजिबात तेलातून काढायच्या नाहीयेत, छान तळून द्यायच्यात. चकली तळली असं कधी समजूयात की जेव्हा चकली तळाला जाते तेलाच्या
तेव्हा चकली तळल्या गेलेली आहे व्यवस्थित असं समजायचं आणि तेव्हाच आपण चकली काढायची. अगदी कुरकुरीत अजिबात तेल न धरणाऱ्या चकल्या होतात आपल्या ह्या. काहीच तेल राहत नाही नंतर. आहा, इतका घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये चकल्यांचा. खूप सुंदर दिसतायत. रंग तुम्ही बघू शकता त्याचा. आणि सुरुवातीला ट्रिक सांगितल्याप्रमाणे कधीही तळणीचा पदार्थ करताना तेलामध्ये सुरुवातीला चिमूटभर मीठ टाकायचं. तेल अजिबात शोषत नाही कुठलाही तळणीचा पदार्थ. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही प्रत्येक तळणीच्या पदार्थामध्ये करू शकता. वा, मस्त. आता शेवट थोडंसं पीठ राहतच, तर त्याला विनाकारण कुठलाही आकार देण्यापेक्षा या आकारामध्ये मी त्या तळून घेतलेल्या आहेत. तयार आहेत आपल्या कुरकुरीत चकल्या.